प्रतिबिंब जनमानसांचे। प्रभाग क्रमांक 11ची जनता समस्यांच्या विळख्यात। महासभेत नगरसेवकच गायब। जनतेने निवडून दिलं समस्या मांडण्यासाठी, मग महासभेला गैरहजर का? सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांचा गंभीर सवाल। प्रभाग क्रमांक 11 मध्ये वाढीव घरपट्टी, कचरा, मोकाट कुत्र्यांसह अनेक नागरी समस्या गंभीर बनल्या असताना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभागातील नगरसेवकांच्या अनुपस्थितीवरून सामाजिक कार्यकर्ते विकी वाघ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आज 24 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील विविध प्रश्न प्रशासनासमोर मांडले। मात्र प्रभाग क्रमांक 11 मधील 4 नगरसेवकांपैकी स्थायी समिती सभापती पैलवान सुभाष लोंढे हे सभेला उपस्थित होते आणि त्यांनी प्रभागातील प्रश्नांवर भूमिका मांडली असा दावा विकी वाघ यांनी केला। सर्वसाधारण सभा प्रेक्षक गॅलरीतून पाहिल्यानंतर विकी वाघ आक्रमक झाले। प्रभागातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त असताना जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधीच महासभेला गैरहजर राहत असतील तर नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कुणाकडे, असा सवाल उपस्थित करत त्यांनी संबंधित नगरसेवकांवर निशाणा साधला। नमस्कार, मी विकास वाघ। आज महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा पार पडली, त्या सभेसाठी मी सभा चालू झाल्यापासून संपेपर्यंत दिवसभर प्रेक्षक गॅलरीत बसून सभेचा पाहण्याचा आणि अभ्यासमत काही गोष्टी करण्यासाठी मला आज अनुभवलं। तर आज प्रत्येक जण प्रत्येक प्रभागामध्ये त्यांच्या समस्या असतील पोटतिडकीने मांडत होतं। तर आमच्या प्रभागामध्ये स्थायी समिती सुभाष पैलवान लोंढे हे एकमेव व्यक्ती तिथं उपस्थित होते। तर आमच्या प्रभागातील अनेक समस्या आहेत, तर आज त्या तिथं मांडल्या गेल्या पाहिजे होत्या, याची मला खंत वाटते। आज नगर शहरामध्ये वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जे काही जुने जाणते नगरसेवक असतील, म्हणजे मी काही जणांचे नाव घेऊन उदाहरण देऊ शकतो। संपतदादा वारसकर असतील, निखिलजी वारे असतील, उमरभाऊ वाकडे असतील, गणेशजी भोसले असतील आणि काही युवा नगरसेवक होते करण कराळे वगैरे, यांनी खूप सारे प्रश्न असतील त्यांच्या भागातले म्हणजे अभ्यासपूर्ण मांडले। आणि शहराच्या मध्ये तुमच्या भागामध्ये जे काय तुम्ही कामं करण्यासाठी निधींच्या काही गोष्टी असतात काय असतात, त्या आमदार साहेब संग्रामभाई जगताप असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्या माध्यमातून कसा निधी आणला, काय गोष्टी केल्या, या सभागृहामध्ये त्यांनी मांडल्या। यातून आम्हाला शिकायला भेटलं। पण आज दुर्दैव असं की आम्हाला ते प्रेक्षक गॅलरीतून पाहायला आलं आणि आम्हाला त्याच्यावर काही प्रश्न विचारता नाही आले, याची खंत वाटते। खंत एकच आहे की प्रभाग 11 मधल्या खूप साऱ्या समस्या होत्या, जसं की आज जनरल बोर्डमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या, घरपट्टीचे विषय असतील, नागरिकांना भेडसावत असलेला प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा, त्याच्यावर पण खूप आवाज उठवला गेला। परत कुत्र्यांचा जो विषय आहे, मोकाट कुत्र्यांचा, त्याच्यावर सुद्धा आवाज उठवला गेला। पण आमच्या प्रभाग 11 मधून म्हणजे खंत वाटते की हा प्रश्न विचारण्यासाठी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हते आणि आम्ही ते प्रेक्षक गॅलरीतून पाहत होतो, पण आम्हाला अधिकार नव्हता प्रश्न विचारायचा। तर स्थायी समिती सभापती असतील, त्यांनी काही प्रश्न मांडले, पण प्रभागामध्ये जर एवढे नगरसेवक असतील, एकच जर नगरसेवक उपस्थित राहून जर त्या गोष्टी करत असेल तर त्याचे पण आम्हाला काही गोष्टी जनतेसमोर आम्ही बोललं पाहिजे। कारण की हे व्यासपीठ आहे, हे जनतेने तुम्हाला पाठवलेलं सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये आपला नैतिक अधिकार आहे। आपल्या प्रश्नांवर, नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण तिथं गेलेलो आहोत, तर तिथं आपण बोललो पाहिजे, काही गोष्टी तिथं झाल्या पाहिजे। तर आज मी सांगतो, आमच्यासारखे समाजकार्य करत असतात, सभागृहात जायसाठी आम्हाला जरी काही गोष्टी जाता नाही आलं, पण आम्ही सभागृहाच्या बाहेर सुद्धा ज्या काही प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत, प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत राहू। जरी आम्हाला सभागृहात नाही जाता आलं तर आम्ही आज तिथनं प्रेक्षक गॅलरीतून जो अभ्यास आम्हाला जो पाहिजे होता, म्हणजे ज्या सिनियर नगरसेवकांकडून शिकण्यासारख्या गोष्टी, त्यातून आम्हाला काही गोष्टींचं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी बाहेर जो पाठपुरावा करता येईल तो आम्ही करू, म्हणजे प्रामाणिकपणे आम्ही आमचं काम पार पाडू। आणि ज्यांना कोणाला काही प्रश्न असेल काय असेल, तर आता घरपट्टीचा जो विषय कळालाय त्यासाठी परत त्यांनी मीटिंग ठेवलेली आहे, तर आम्ही सुद्धा याचा पाठपुरावा करू आणि नागरिकांच्या ज्या मूलभूत ज्या समस्या आहेत, म्हणजे कचऱ्याचा असो किंवा काय असो, त्या सगळ्या आम्ही प्रामाणिकपणे सोडण्यासाठी सभागृहाच्या बाहेर जरी असलो तरी प्रामाणिकपणे काम करू। तसं आम्हाला कायम सभापती साहेब आहेत, ते आमच्या सोबत आहे, त्यांना आम्ही तसं सांगतोच काही गोष्टींचे, पण ते एकमेव व्यक्ती त्यांना सभापती, त्यांना शहराचं बऱ्याचशा भागातलं म्हणजे सभापती असल्या कारण पाहायचंय, तर ते वार्डामध्ये पण काही गोष्टी झाल्या पाहिजे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।